नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आज आपण पाहतोय विशेष अधिवेशन विधिमंडळाचं जे बोलवण्यात आलेलं आहे त्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे. 3 दिवसीय हे विशेष विधिमंडळाचं हे अधिवेशन आहे. मागच्या दिवसात जर आपण पाहायला गेलं, कालचा जो दिवस झाला हा संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांनी एकंदरीत शपथविधीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत होतं. साधारणतः 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली होती आणि 288 आमदार जे आहेत ते निवडून आले होते, ज्याच्यामध्ये सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, अपक्ष आहेत. या सगळ्या आमदारांचा मिळून शपथविधी सोहळा जो आहे तो या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने पार पडत आहे. कालचा या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर जवळपास 288 पैकी 177 आमदारांनी शपथ घेतलेली आहे. 177 आमदारांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. उर्वरित आमदार जे आहेत ते आज शपथ घेणार आहेत. मात्र या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर एक विशेष आहे, ते म्हणजे विरोधकांनी कालच्या या शपथविधीला बहिष्कार टाकला होता. त्याचं कारण असं होतं की मार्करवाडी येथे जी घटना घडली होती, मार्करवाडी येथील जे ईव्हीएम संदर्भातील जो प्रश्न होता सगळा होता, याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित करत काल जो आहे तो संपूर्णपणे राष्ट्रगीत असेल, राज्यगीत असेल, त्यानंतर शपथविधीचा जो सुरुवातीचा कार्यक्रम असेल, या सगळ्याला उपस्थिती दर्शवत मात्र जेव्हा आमदारांचा शपथविधी सुरू झाला त्यावेळेला यांनी सगळ्यांनी त्याच्यावरती विरोधकांनी बहिष्कार घातला. बहिष्कार घातल्याच्या नंतर कुठेतरी आम्ही जोपर्यंत शपथ घेणार नाही, जोपर्यंत मार्करवाडीमध्ये जी भूमिका आहे ती त्या भूमिकेसंदर्भातील आपलं मत जे ते सरकार व्यक्त करत नाही. मात्र या सगळ्यावरती कुठेतरी आता सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा प्रत्युत्तर जे ते समोर आलं होतं. सत्ताधाऱ्यांकडून उत्तर आलेलं होतं ते म्हणजे ज्या प्रकारे आमदार शपथ घेत नाहीये, कारण ज्या प्रकारे त्यांना निवडून दिलेलं आहे, निवडून दिल्याच्या नंतर त्यांना एकंदरीत शपथ घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं. शपथ घेतल्याशिवाय कोणत्याही कामकाजामध्ये सहभागी होता येत नाही. शपथ घेणं अत्यंत महत्वाचं असतं. विधिमंडळ मतदारसंघातील जर पाहायला गेलं तर कामकाज जे असेल, प्रश्न असेल, हे सोडवण्यासाठी नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. मात्र आज कुठेतरी आपण पाहायला मिळतं की जो अवधी होता शपथ घेण्याचा तो कुठेतरी आजच्या दिवसामध्ये संपुष्टात येईल. उद्या जर आपण पाहायला गेलं तर उद्या निश्चितच राज्यपालांचं अभिभाषण असेल, त्याच्यानंतर अध्यक्ष निवडीचा आज जो, त्यामुळे अध्यक्षांची निवड असेल आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आज येथे विरोधक, जसं आपल्या लाईव्हचं टायटल आहे, आज विधिमंडळ विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे बैठका सुद्धा होताना पाहायला मिळत होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती काँग्रेसची बैठक झाली. मातोश्री येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार असतील, या सगळ्यांची बैठक झाली आणि एकंदरीत या बैठकीअंती जो निर्णय असेल तो आज जो तो शपथविधी होणार. या सगळ्याच्या मार्फत आज शपथ होणार की नाही हे सर्व आज जे आहे ते समजणार आहे. काल जो निर्णय एकंदरीत पाहायला गेला तर बैठक त्यासाठी बोलवली होती, तो निर्णय नेमका काय असेल या स्पष्ट होईल. मात्र सध्या जर आपण विधान भवन सोडलं तर इतर राजकारण जर पाहायला गेलं तर साधारणतः जे विशेष अधिवेशन बोलवलं त्याच्यामध्ये पूर्णपणे आमदारांचा शपथ असणार आहे. अवघ्या 4 ते 5 दिवसांवरती विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आले, ज्याच्यामध्ये प्रकारे पाहायला गेलं तर तारांकित प्रश्न कुठेतरी नसणार आहेत, कारण आचारसंहितेच्या काळामध्ये प्रश्न जे आहेत ते मांडता आले नाही. दौरे जे आहेत ते आचारसंहिता असल्यामुळे केवळ प्रचार होता, मात्र प्रश्न नव्हते. त्यामुळे आता या सगळ्यावरती तारांकित प्रश्न नसतील, पुरवण्या मागण्या नसतील. त्यामुळे एकंदरीत आता त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये जनतेला नेमकं कोणत्या सुविधा मिळतात, कोणते निर्णय जनतेसाठी होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.